ह्याच्या पुढं मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, हे जे नवीन स्टुडंट मी आता विचारात घेतलेले आहेत, ह्याच्यामध्ये 25+26 असे करणारे आहेत जे फॉर्म भरलेले आहेत. नाही सर मी आता ही पण देणार आहे एक्झाम, डिसेंबरमधली, ती जानेवारीमधली देणार आहे. म्हणजे 2025ची ग्रुप बी आणि ग्रुप सीची प्री देणार आहे आणि मी 26ची पण देणार. मी एक्झाम देतच राहील सर, सगळ्या एक्झामात कशाला सोडायच्या. बघा इकडं त्यांनी काय करतात आता, एकदम शॉर्ट टर्म प्लॅनिंग होतं त्यांचं. का? कारण लगेच प्री आता तोंडावर न 1 आणि 2 महिन्यावर तुम्ही परत प्री, फक्त प्री पुरताच अभ्यास करणार, विचार करणार आणि तुम्ही नवीनच म्हणतो मी परत. म्हणजे तुमचा काही बेस अजून बसलेला नाहीये, तुम्ही काही 3-4 वर्ष झाला अभ्यास केला नाहीये, तुमची सगळ्या विषयावरची किमान एक तरी रीडिंग पडलेली आहे असंही काही नाहीये. अशा आधारावर तुम्ही 1-1.5 महिना 2 महिना जो काय असेल कालावधी येणारी ती प्रिलिम टार्गेट करताय, म्हणजे शॉर्ट टर्म प्लॅनिंग करताय. खूपच हा पहिला मुद्दा. आणि मग होतंय काय, आता याच्यात पॉसिबिलिटी, आता तुम्ही इमिजिएटली येणारी समोरची प्री टार्गेट करताय. त्यात 2 पॉसिबिलिटी आहेत. नंबर 1, पास झालात तर तुम्ही मेन्स द्याल. पण असं तरी धरू नाही तुमचा अभ्यास फार चांगला, कमी वेळेत जास्त होतो, ग्रास्पिंग पॉवर जास्त आहे, फारच शार्प आहेत तुम्ही, नाही सर मी आता लगेच प्री तयार केली पासही होणार आहे, असं ग्रेट धरू आपण. प्री पास झाला तर काय होणार, मेन्सला तयार आहेत काय तुम्ही. मागच्या विद्यार्थ्यांना विचारा ना, जुन्या विद्यार्थ्यांना विचारा, 5-6 वर्ष झाला अभ्यास करणार ना, की का प्री निघत नाही लवकर, मेन्स निघत नाही, काहीतरी असेल ना डेप्थ त्याच्यामध्ये. असं थोडीच आहे की उगाच मी आलो आणि अभ्यास केला नाही, क्लासही लावला नाहीये. म्हणजे तुम्ही जरी प्री पास झालात तरी मेन्सला तयार आहात का. आणि मग इथं होईल काय, अशा अर्ध्या कच्च्या अभ्यासावर, अर्धवट अभ्यासावर, बरं प्री नंतरही मेन्सला फार जास्त वेळ नसतो, तेवढ्या वेळेत तुमची मेन्स होणार आहे का. लँग्वेज आहेत इंग्लिश, मराठी, GS सगळं आहे, भरमसाठ मोठा सिलेबस आहे आणि तो अर्धवट झाल्यामुळे मग आता इथं मात्र तुमचा हा रिझल्ट काय येतो, फेल. आणि ही एक पॉसिबिलिटी धरली, कुठली, पास झाला तर मग मेन्सला अडकणार तुम्ही. मग इथं काय आनंद भेटेल, फक्त नाही यावर्षी मी मेन्स दिली, मग ह्या मेन्सचा आनंद घ्यायला चालू का आपण, अनुभव घ्यायला आहोत का फक्त, टॅग लावायला मेन्स दिलं. असे 20-20, 25-25 मेन्स दिलेले विद्यार्थी दाखवतो तुम्हाला. असे टॅग घेऊन काय मिळणार आहे, समाधान. ठीक आहे, नेक्स्ट. बरं, आता दुसरी पॉसिबिलिटी, मग जर प्रीच फेल झालं तर संपलं ना, म्हणजे इथंही फेल इथंही फेल. आता हे 2 रिझल्ट मॅच झाले, तुम्ही मेन्स देऊन फेल झाला असाल किंवा प्रीलाच फेल झाला असाल. आता तुमचं टार्गेट काय असणार आहे, मग जे काय 1-1.5 महिना 2 महिना गेला, ती प्री झाल्यानंतर लक्षात आलं की आपण फेल झालो, लगेच पुढचं काय, आता लगेच नेक्स्ट प्रिलिम एक्झाम, ही टार्गेट असते आपली. म्हणजे जी चूक आपण इथं केली ती परत इथं करतो. ज्या वेळेला आपलं अपयश आलं की लगेच जी पुढे दिसेल प्री तीच टार्गेट करायची, जी पुढे दिसेल तीच प्री टार्गेट करायची. आणि मग ह्याच्यातून काय होतं बघा, आता सतत तुमचं टार्गेट बदलत जातं. या इकडं आता हाच अजून रोडमॅप. हे लक्षात ठेवा, तुम्हाला हे कुठल्याच कंटेंट लेक्चरमध्ये, कुठल्या बुकमध्ये मिळणार नाही. हे जे मी सांगलं ना, हा आमचा 12 वर्षाचा अनुभव आहे, विद्यार्थ्यांची मानसिकता, त्याचा अभ्यास आहे आणि त्यातून हे कन्क्लुजन मांडलेलं आहे. त्यामुळे नक्की या लेक्चर्सबद्दल तुमचे फीडबॅक मेन्शन करा, आवडला लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण येणाऱ्या परीक्षेत फक्त अभ्यासच, फक्त कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच नाही, तर असं प्लॅनिंगही मॅटर करतं रिझल्ट येण्यासाठी. त्यामुळे आवर्जून फीडबॅक मेन्शन करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.